ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची सेमी फायनलमध्ये धडक, पेनल्टी शूटआउटमध्ये ग्रेट ब्रिटनवर 4-2 असा विजय. अमित रोहिदासला रेड कार्ड मिळूनही भारतानं इंग्रजांना हरवलं. निर्धारित आणि एक्स्ट्रा वेळेमध्ये भारतानं 10 गड्यांनिशी ठेवला किल्ला अभेद्य. खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग 36,000 क्युसेकवर. एकता नगरमधल्या नागरिकांना लष्करामार्फत सुरक्षित स्थळी हलवलं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची पूरस्थितीवर नजर. नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. गोदावरीनं पात्र ओलांडलं. नदीकाठची दुकानं हटवली. लोकांना सतर्क राहण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना. मुंबईला पाणीपुरवठा करणारं मध्य वैतरणाही तुडुंब भरलं. 7 पैकी 5 धरणं 100% भरली. मोडक सागर आणि अप्पर वैतरणा पूर्ण क्षमतेनं भरण्याची प्रतीक्षा. उद्धव ठाकरेंच्या अमित शहांवरील टीकेनंतर भाजप नेते आक्रमक. नारायण राणे, बावनकुळे, चंद्रकांत पाटलांकडून ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर. अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट. पुण्यामधल्या पवारांच्या घरामध्ये झालेल्या भेटीत मुलगा रणजित सिंग उपस्थित. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल मनोज जरांगेंना आश्चर्य. नारायण राणे, राम कदमांना दिला सबुरीचा सल्ला. समर्थकांना विधानसभा निवडणुकीसाठी कागदपत्र गोळा करण्याची सूचना. वे मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार. सरहद संस्था असेल आयोजक. 70 वर्षांनंतर होणार राजधानीमध्ये माय मराठीचा जागर. अकोला जिल्ह्यामध्ये डिझेलचा टँकर उलटला. लोकांनी पाणी भरावं तसं डिझेल भरून नेलं. पोलिसांनी धावत घेऊन लोकांना हटवलं. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील शहापूर गावामध्ये 9 मुलांचा मृत्यू. 4 जण गंभीर जखमी. धार्मिक कार्यक्रमावेळी भिंत कोसळून दुर्घटना. नीरज चोप्रानं सुवर्ण पदक जिंकल्यास ॲटलिस्ट कंपनी देणार 1 दिवसाचा व्हिसा मोफत. सीईओ मोहक नाहटांनी जाहीर केली अभूतपूर्व आणि अफलातून ऑफर. भारतीय मुष्टियोद्धा निशांत देववर ऑलिम्पिकमध्ये अन्याय झाल्याची भावना. पंचांच्या गुण देण्यावरती मुष्टियोद्धा विजेंदरनं उपस्थित केले प्रश्न. सोशल मीडियावरही गुण बहालीवरती टीकेची झोड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.